बातमी आपल्या हक्काची। ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नववाहिनी न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। मुख्य संपादक निलेश विशे। पत्रकार एकजुटीचा येसो, पत्रकार एकजुटीचा येसो। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। अटक करा, अटक करा, मारेकऱ्यांना अटक करा। त्र्यंबकेश्वरीतील घटनेचा विजय असो, त्र्यंबकेश्वरीतील घटनेचा। नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथे साधू महंतांच्या बैठकीच्या नियोजनाचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या 3 पत्रकारांना झालेल्या मारहाण प्रकरणाचे तीव्र पडसाद शहापुरात उमटले आहेत। पत्रकारांवर झालेल्या या हल्ल्याच्या निषेधार्थ आज शहापूर संघर्ष पत्रकार संघाच्या वतीने शिवतीर्थावर आयोजित केलेल्या निषेध आंदोलनात तालुक्यातील बहुतांश पत्रकार संघटनांनी सहभागी होत काळ्या फिती लावून या गंभीर घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला। यावेळी आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन पोलीस प्रशासन व तहसीलदार यांना देण्यात आले। दरम्यान लोकशाहीचा चौथा स्तंभ असुरक्षित असल्याची भावना तालुक्यातील विविध पत्रकार संघाच्या सदस्यांनी निषेध करत व्यक्त केली। या आंदोलनाला संघर्ष पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष योगेश हजारे, तालुका अध्यक्ष विठ्ठल धारवणे, दिलीप वरकुटे, रमेश भेरे, रवींद्र लकडे, अंकुश सातपुते, अनिल शेटे, रवींद्र खाडे, भगवान फरडे, वामन केदार, अंकुश भोईर, दीपक चंदे, किरण कुमार थोरात, दिनेश पाचघरे, रवींद्र गोतरणे, संजय भाळेराव, हुसेन शेख, काळूराम भोईर, दिनेश कांबळे, अनंत बोरसे, आशा पडवळ, लताताई गगे, सुनील फरडे, सोमनाथ शिर्के, निलेश विशे, प्रसाद भोईर, दिनेश गायकर, सुनील केदारे, रमेश घावट, रवींद्र बोंद्रे, संजय फरडे आदींसह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। शहापूरच्या शिवतीर्थ येथे पत्रकारांवर जो भ्याड हल्ला झालेला आहे, 3 पत्रकारांवर काही गावगुंडांनी जो हल्ला केला आणि अशा प्रकारे बरेचसे हल्ले होत आहेत। दरवेळेला पत्रकारांवर कोणताही अन्याय झाला की शहापूरमध्ये संघर्ष पत्रकार संघ हा निषेध करत असतो। आजही त्यांनी आयोजन केलेलं आहे, त्यांचं मी बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाकडून त्यांचा आभार व्यक्त करतो। आणि अशाच पद्धतीने संघर्ष पत्रकार संघांनी जे काम या ठिकाणी चालू आहे त्यांचं देखील मी या ठिकाणी आयोजक म्हणून त्यांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो। आणि मी पोलीस प्रशासन असेल किंवा तहसीलला आपण जे निवेदन देणार आहोत त्यांना विनंती करतो की आमचं हे जे निवेदन आहे ते आपण सरकारपर्यंत पोचवावं आणि पत्रकारांवर जे पत्रकारांसाठीचे जे कायदे आहेत त्या कायद्यांची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी आणि पत्रकारांना सुरक्षा ही लवकरात लवकर मिळावी असे मी या विनंती करतो। आणि बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने या घटनेचा मी या ठिकाणी तीव्र शब्दात निषेध करतो। धन्यवाद। चांगलं असं मनोगत संघर्ष पत्रकार संघाच्या बाबतीत किंवा त्यांच्या संघाच्या बाबतीत लकडे साहेबांनी केलं। संघर्ष पत्रकार संघ हा सर्वांना घेऊन चालणारा आहे। जरी आम्ही आयोजक असलो तरी तालुक्यातल्या सर्वांच्या हितासाठी या ठिकाणी संघर्ष लढणार। त्याच्यामुळे कुणीही दुजाभाव करू नये, सर्वांसाठी आपला हा संघ चालतो आहे। सर्व पत्रकारांच्या विचारांनी छत्रपतींना घडवलं ती राजमाता जिजाऊ, ज्यांच्या संविधानाने संपूर्ण देश चालतो ते आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून आज या ठिकाणी संघर्ष पत्रकार संघ यांनी आयोजित केलेल्या ज्या निषेध जे नाशिक त्र्यंबकेश्वर येथे झालेल्या पत्रकारांवर मारहाण या निमित्ताने या ठिकाणी निषेध ठेवलेला आहे। आणि आज सांगायचं आहे की आज पत्रकारांवर जे हल्ले होतात शासनाला सुद्धा माहीत आहे, शासनाने सुद्धा कायदा पारित केला आहे पत्रकार संरक्षण कायदा, पण त्या पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही। मला तुम्ही सांगा या शहापूर तालुक्यामध्ये सुद्धा कितीतरी पत्रकारांवर खोट्या नाट्या केसेस केले जातात, किती आतापर्यंत पत्रकार संरक्षण कायदे लागू केलेत? मी प्रश्न विचारतोय। आणि ज्यावेळी आम्ही जातो आम्ही सांगतो असं जर झालं त्यावेळी सुद्धा आम्हाला विचारलं जातं पत्रकार संरक्षण कायदा अजून लागू झालेला नाही। म्हणजे यासाठी आपण पाठपुरावा केला पाहिजे आहे किंवा नाही
झालंय किंवा नाही हे कोणालाच माहीत नाही. आणि त्यासाठी आज पत्रकारांवर कोणी येतंय, जे पुढारी आहेत त्याही कामं करायची नाही आणि सगळा रोज पत्रकारांच्यावर निघतोय, फोन येतोय अमुक ठिकाणी रस्त्यांच्यावर खड्डे झालेत, तुम्ही काय करतो, झोपा काढताय काय. रस्त्यामध्ये गाडी चालवत असताना रिक्षावाला बोलतो अहो काय तुम्ही बघताय, बघायला ट्रॉफिक किती झाले. म्हणजे कुठलाही रोष असतो तो पत्रकारांच्यावर निघतोय आणि त्यामुळे सगळं काही रोष पत्रकारांच्यावर असतो आणि परंतु प्रत्येकाला संरक्षण नाही, ही फार खेदाची बाब आहे. मी आज आदरणीय पोलीस प्रशासनाला सुद्धा विनंती करतो, आमच्या पत्रकारांना कोणी खोट्या केसेस आणतात त्यावेळी आपण सुद्धा 10 वेळ विचार केला पाहिजे का बा हे खरं रूप असतो. आणि म्हणून आज या ठिकाणी नाशिक त्र्यंबकेश्वर या ठिकाणी जो काही भ्याड हल्ला झाला त्या भ्याड हल्ल्याचा श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आम्ही निषेध करतो. या ठिकाणी मी पहिल्यांदा संघर्ष पत्रकार संघाचे धन्यवाद मानतो की ते प्रत्येक वेळी त्यांचं काही ना काही कोणा अन्याय झाला काही झालं का ते पहिल्यांदा पहिले असतात. नुसत्या कागदोपत्री संघटना नकोत तर त्या भांडणाऱ्या पाहिजेत, पुढे येणाऱ्या पाहिजेत. अगोदर या संघर्ष पत्रकार संघ मी स्वतः टीका केलेला आहे, परंतु आज त्याच पत्रकार संघाची मी वाहवा करत आहे. जिथं चांगलं असेल तिथं मी चांगलंच बोलणार. या ठिकाणी तालुका अध्यक्ष विठ्ठलजी धारवणे सारखे त्यांनी तालुका अध्यक्ष बनवले, म्हणजे येथे कुठले लहान मोठा काही भेदभाव नाही आहे असं सुद्धा त्यांनी दाखवून दिलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानाचा मुजरा. नाशिक येथे 3 पत्रकारांच्यावर जो भ्याड हल्ला झाला त्या संदर्भात आपण सर्वजण इथे एकत्र आलो आहोत निषेध करण्यासाठी. मी सर्वप्रथम संघर्ष पत्रकार संघाच्या सर्व सदस्य आणि सर्व टीमचं मी त्यांना मनपूर्वक त्यांना आभार मानतो की त्यांनी पत्रकारांसाठी नेहमीच ते पुढे येतात आणि प्रत्येक पत्रकारांच्या वतीने ते लढत असतात. आणि तशी सर्वांना आम्हाला सर्व पत्रकारांना त्यांनी जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. तसंच माझा मशाल न्यूज नेटवर्कच्या परिवारातर्फे मी या भ्याड हल्ल्याचा निषेध करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमतः त्रिवार अभिवादन. आणि संघर्ष पत्रकार संघाचं प्रथमतः मी इथं त्यांना धन्यवाद देतो का शहापूर तालुका असो किंवा महाराष्ट्रामध्ये कुठंही पत्रकार असोत किंवा कुठल्याही सामाजिक संघटनेवर ज्या टायमाला अन्याय अत्याचार होतो त्याचा निषेध करण्यासाठी खास करून ते पुढाकार घेऊन आणि त्यांचं निवेदन देत आहेत, त्याबद्दल मी त्यांचा मनापासून धन्यवाद देतो. त्र्यंबकेश्वर या ठिकाणी मग ते सामाजिक असो, राजकीय असो, धार्मिक असो, ज्या टायमाला पत्रकार वृत्तांकन करण्यासाठी जातात आणि त्यांच्यावर ज्या वेळेस भ्याड हल्ला होतो हा अतिशय निषेधार्ह आहे. त्र्यंबकेश्वर येथे आमच्या पत्रकार मित्रांवर जो भ्याड हल्ला झाला त्याचा आम्ही शहापूर तालुक्याच्या वतीने पत्रकार संघाच्या माध्यमातून ह्या ठिकाणी जाहीर निषेध करतो. आणि प्रशासनाला आज ह्या ठिकाणी जे निवेदन देण्यात येत आहे तर प्रशासनाने प्रामुख्याने पत्रकारांचा जो काय एक पत्रकार सुरक्षा कायदा आहे आणि अनेक वेळा पत्रकारांनी निवेदन देतात परंतु त्या निवेदनावर काय खऱ्या अर्थाने काय कारवाई होते तर खऱ्या अर्थाने ती कारवाई झाली पाहिजेत तरच पत्रकार हे सुरक्षित राहतील. आणि पत्रकाराला जात नाही, पत्रकार हा सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी भांडत असतो. आणि असं असताना जर पत्रकारांवर हल्ला होत असेल तर संबंधित व्यवस्थेचा देखील ह्या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो. आणि आजच्या ह्या पत्रकार संघाच्या वतीने जो निषेध व्यक्त आम्ही करत आहोत तर महत्त्वाचं म्हणजे आम्ही पत्रकार संघाचं देखील मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. आणि त्र्यंबकेश्वर येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचं सर्वांमध्ये जाहीर यांना वंदन करून आज या ठिकाणी आपण नाशिक त्र्यंबकेश्वर येथे जो हल्ला झाला त्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आपण सर्व पत्रकार इथे जमलेले आहोत. संघर्ष पत्रकार संघ हे नावातच काफी आहे. संघर्ष म्हणजे सर्व गोष्टींचा संघर्ष करणारे संघर्ष पत्रकार संघ. आणि आज खरोखर प्रत्येक ठिकाणी संघर्ष पत्रकार हा संघर्ष करीत असतो. तरी मी सुद्धा आता ठाणे जिल्हा बहुजन पत्रकार संघाच्या वतीने नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील भ्याड हल्ले झालेल्या त्यांच्या वतीने मी त्यांचाही निषेध करतोय. धन्यवाद. नाशिक त्र्यंबकेश्वर या ठिकाणी जी घटना घडली, पत्रकारांवर जो हल्ला झाला त्या घटनेचा निषेध मी सत्यशोधक पत्रकार संघ तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने जाहीर निषेध करतो. चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या
माध्यम प्रतिनिधींवरती त्र्यंबकेश्वरमध्ये जो भ्याड हल्ला झाला आणि त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी म्हणून आपण संघर्ष पत्रकार संघाच्या नेतृत्वाखाली आज इथे एकत्र आलो। ही खूपच चांगली गोष्ट आहे आणि अशी आपल्या समाज बांधवांसाठी अशी प्रतिक्रिया ही उमटलीच पाहिजे समाजामधून। कुठलीही घटना घडली की शासन प्रशासन कोणालाही सोडणार नाही, दोषींना शिक्षा होणारच नाही, कायद्यापुढे सर्व समान हे असं फक्त म्हणत असतं, पण हे फक्त कागदावरच राहतं, काहीही होत नाही। आपल्यासारख्या प्रतिक्रिया ही समाजाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आणि ते चांगलं काम आपण सगळ्यांनी आज इथे केलेलं आहे। या निमित्ताने तरी आपलं पोलीस प्रशासन काहीतरी कारवाई करेल ही अपेक्षा बाळगूया। विनंती करतो दगे साहेबांना आणि पोलीस प्रशासनाला, तहसील प्रशासनाला अगदी अशी विनंती करतो की आमच्या भावना तुम्ही वरपर्यंत कळवाव्यात। तर जो काही भ्याड हल्ला झाला त्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आणि जे अटक झालेले आरोपी आहेत त्यांच्या व्यतिरिक्त जे उर्वरित आरोपी अजूनही अटक व्हायचे बाकी आहेत त्यांना अटक करण्यासाठी संघर्ष पत्रकार संघ हा एक केवळ निमित्त मात्र आयोजक आहे, परंतु आपल्या सर्वांची ताकद ही महाराष्ट्र सरकारला दिसायला हवी किंवा या आपल्या पोलीस प्रशासनाला दिसायला हवी, म्हणून आपण या निषेधाचं आंदोलनाच्या निमित्तानं एकजूट येण्याचा प्रयत्न केला। तालुक्यातील संघर्ष पत्रकार संघाच्या विनंतीला मान देऊन या आंदोलनामध्ये सहभागी झालेले सत्यशोधक पत्रकार संघाचे आमचे सहकारी किरण कुमार थोरात, त्यानंतर बालशास्त्री आंबेडकर पत्रकार संघाचे रवींद्रजी लकडे, त्याचबरोबर 11 पत्रकार संघाचे आमचे सहकारी चंदे, सोबतच त्याबद्दल श्रमिक पत्रकार संघाचे पदाधिकारी, त्यासोबत तालुक्यातील विविध पत्रकार संघांचे सर्व पदाधिकारी पत्रकार सहकारी या ठिकाणी उपस्थित झाले। विशेषतः आपल्यामध्ये आपण सर्व तरुण युवक वर्ग आहोत, परंतु आपल्यासोबत जी काही ज्येष्ठ मंडळी आहे त्यामध्ये आपले मार्गदर्शक अनिलजी शेट्टे काका, त्यानंतर बोरसे साहेब, त्याचबरोबर केदार साहेब हे देखील म्हणजे विचार करा की मनामध्ये कोणताही भाव दुजाभाव न ठेवता ते सर्व या ठिकाणी आपल्यासोबत सहभागी झाले। आत्ताच आपल्यासोबत आमचे पुढारीचे दिनेशजी कांबळे हे सुद्धा सहभागी झाले। तालुक्यातील पत्रकारांची एकजूट दाखवण्याचा या ठिकाणी जो प्रयत्न झाला, मी पत्रकार संघाच्या वतीनं योगेशजी हजारे यांनी प्रत्येकाला फोन केले, मेसेज केले आणि या निषेध आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावं अशी विनंती केल्यानंतर आज आपण या ठिकाणी एकत्र आलो। मी आपल्या सर्वांचं संघर्ष पत्रकार संघाच्या वतीनं या ठिकाणी मी जाहीर आभार करतो आणि असंच आपण यापुढे तालुक्यातील नव्हेच तर राज्यातील पत्रकारांवर होणारे जे काही असे काही हल्ले आहेत, अशा काही घटना आहेत, या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आपण सर्वांची एकजूट अशीच राहील अशी या ठिकाणी ग्वाही संघर्ष पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष योगेश हजारे यांनी दिली आणि ती यापुढे देखील येईल। आत्ताच आपल्यासोबत आमच्या सहकारी आशा पडवळ या देखील सुद्धा या उपस्थित झाल्यात, मी त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करतो आणि एक महिला पत्रकार म्हणून त्यांना या प्रकरणाची पूर्णपणे जाणीव आहे आणि त्या देखील या ठिकाणी सहभागी झाल्यात। उपस्थित सर्वच पत्रकारांचं मी या निमित्ताने आभार व्यक्त करतो आणि अध्यक्षांच्या वतीनं आजचा जो काही निषेध आंदोलन या ठिकाणी संपतोय। आपण तहसीलदार आणि पोलीस प्रशासन यांना निवेदन देत आहोत आणि या निवेदनाचा मेसेज सरकारपर्यंत त्यांनी या प्रशासनाने पोहोचवा अशी त्यांना विनंती करतोय आणि या ठिकाणी अध्यक्षांच्या परवानगीनं हे निषेध आंदोलन संपलं असं जाहीर करतो। धन्यवाद।